जय शंकर. आज ही माघ शुद्ध तृतीया, परमपूज्य शंकराश्रम स्वामीजी द्वितीय हांगल पुण्यतिथी. त्या निमित्तान दवरलेल्या आयची ऑनलाईन कार्यक्रमांतू तुमगल सगळ्यांगल स्वागत असं. आयच प्रोग्रामांतू सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, श्री गुरुपादुका स्तोत्र, श्री परिज्ञान त्रयोदशी. त्यानंतर आयचे मेन आयटम म्हळ्यार अ टॉक बाय श्री राजगोपाल भटमाम आणि तागल टॉपिक असं कन्सेप्ट ऑफ गॉड इन हिंदुइझम. सो सभा प्रारंभ प्रार्थना. सभा प्रारंभ प्रार्थना. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरुपरंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर, परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. दीप नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे विष्णुहररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधांबुधिकलानिधीन् आदिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जन रक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापातालनाकस्थ पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान् ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनांधुरी छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भाव महिमजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राहग्रासैक कर्मणि नमाम्यानन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याभिष्टमानसान् यमादियोग संपत्ति भ्राजमान मुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्थानां दायकान् करुणानिधीन्. ईडे योगाम्बुधि क्रीडा सक्तान् श्री शंकराश्रमान् ओजस्विनः सुतपसा द्वैताब्धिवडवानलान् स्वांग्रब्ज शरणोद्धर्तॄन् स्तौमि श्री केशवाश्रमान्. औपादिके कर्मगर्ते मोहित भ्रातचेतसां समुद्धरण धौरेयान् वन्दे श्री वामनाश्रमान्. अंजसा तमसः पार मनायासेन सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरंगाश्रमान् मुहुः संस्तवैः परया भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकंज भवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रम सद्गुरून् ब्रह्माविष्टहृदयान् द्वैतध्वान्तदिवाकरान् प्रशान्तदान्तोपरतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञान तपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शंकराश्रमदेशिकान्. भोः पराक् स्वामिन् पराक्.
श्री गुरुपादुका स्तोत्रम्। प्रणम्य संविन्मार्गस्थान् आगमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः। प्रमाददोषजमलप्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परौ सत्यौ श्रीगुरोः पादुका स्मृतिः। यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्चिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः। आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रेर्दान्ययोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः। अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरो स्मृतिः। तस्मान् श्रीपादुका ध्यानौ सर्वपापनिकृन्तनं पालनादुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थौ विमृशन्मूर्ध्नि पूजयेत्। श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातूलराशिवत्। काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलं जानवी श्रीगुरो नः साक्षाद् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे। त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गयास्त्वत्प्रसङ्गः प्रयागः। त्वत्तोऽन्यत्तीर्थदेवः क्वचिदपि च वयन्न प्रतीमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी। आनन्दाश्रम शिष्याग्रौ स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। श्री विद्योपासनोद्याने मायूरौ विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम्। बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतौ सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकै यस्य तौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुम्। शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुम्। सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। योऽनुकर्तुं विभुं चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम्। निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम्। कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुम्। दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपदौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। अपवर्गप्रदौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः
प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आज ह्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय मगल सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापुर गुरु परंपरेंतुले चतुर्थ सद्गुरु श्रीमद शंकराश्रम स्वामी द्वितीय हांगेल समाराधने दिवस. आमगेल्या मठाचे धर्मगुरु मोक्षगुरु जावन विराजमान जावन आशिल्ले ते 1770 to 1785 अशी 15 वर्स मठाधिपती जावन आमगेले धर्मगुरु मोक्षगुरु जावन तांणी मार्गदर्शन समाजाक केलें. पूर्वाश्रमांतून शुक्ल घराण्यांतुले तांगेल समाधी मल्लापूर आसा आनी विशेष आमी अर्पण करची सेवा म्हळ्यार पेजे सेवा. तांगेल्या अनेक चमत्कार सिद्धी गुरु परंपरेन चरित्रेंतून दिल्लेले आसा आनी आज हांव त्या बद्दल कांय उलोवचें ना. मागशी अनेक समाराधने वेळार हाजेर पुरा उलोवन जालें मी ती पुनः पुनः तेंची सांगनातिलें. आयज मगल मुख्य विशय जो आसा त्या विशया दिक्काक हांव वता. आयज मगल उपन्यासाचो विशय आमगेल सनातन धर्म वैदिक धर्म अथवा खंयच्याक हिंदू धर्म म्हूण म्हणटा ती ह्या धर्मांतून देवागेल कल्पना कशी आसा म्हणून. आनी ह्या मगल उपन्यासाचो आधार जावन आसा श्वेताश्वतर उपनिषद म्हणलेले उपनिषदांतले एक मंत्र. तो मंत्र कसलो हे सगळें तुमकां दिल्लेलें आसा. आमगेल्या कल्पना ही जी आसा देवा बद्दल तातूंत हिंदू धर्म सनातन धर्म वैदिक धर्म. आता सनातन म्हळ्यार शब्दा अर्थ अथवा हिंदुजम हिंदू म्हळ्यार शब्दा अर्थ हे आतां सांगनातिलें. मुखार अनेक पंथाक अनेक खंयचे समाराधने वेळार हांव तो विशय घेता. आज हांवें ही देवागेल कल्पना कशी आसा हाजे बद्दल उलयता. मागशी मगल हांगा एक समाराधने वेळार दिल्लेल्या कार्यक्रमांतून हांव एक प्रार्थना सांगिल्लें आशिल्लें श्रद्धा मेधाम यश प्रज्ञाम इत्यादी. आनी हांव म्हणलेलें की ही प्रार्थना वैदिक प्रार्थना कशी समग्र आमगेल्या शारीरिक मानसिक बौद्धिक सर्वांगीण आमगेल उत्कर्ष आमगेल उन्नती कशी साध्य आसा त्या बद्दल देवागेल आमी कशी मागून घेवचें कसलें आमगेलें प्रार्थना आसका हाजे बद्दल हांव सांगिल्लें आशिल्लें. आनी हेंवूय सांगलें की ही प्रार्थना प्रत्येकांनी कंठस्थ करून घेवंका सन चेडवांकय शिकोवंका. इता म्हळ्यार सगळं कशी आमी आहारांतून विटमिन्स जावंका म्हूण म्हणटा ती तशी ही जी प्रार्थना ओम स्वस्ति श्रद्धाम मेधाम यश प्रज्ञाम ह्या प्रार्थनेंतून सर्व आमगेल्या जीवन समृद्ध करता आसलें तत्वांक आमी देवा लागीं मागून घेतिल्लें आसा म्हूण हांव सांगिल्लें आशिल्लें. आतां आयज मगल उपन्यासाचो जो विशय आसा आनी त्या विशयाक आधार जावन आशिल्लो तसलो खंयची श्लोक आसा मंत्र आसा हो मंत्र जाता की प्रत्येकांनी कंठस्थ करून घेवंका आनी समजून घेवंका. केलें म्हळ्यार आमकां मात्र न्ही आनी कोणें जरी आमकां निमगिलें what is the concept of God in your religion म्हळ्यार we should not draw a blank.
तुमगे धर्मांतू देवागेल कल्पना म्हण निमगेल्यार धैर्याने आमकां जरी उत्तर दिवच्याक साध्य जावंका त्या वेळार आमचे लागी हो मंत्र जाय. ह्या मंत्रांतू 10 लक्षणां दिलेले आसता ती. ईश्वरो दशलक्षणः म्हण सांगल्या. 10 लक्षणां ईश्वरा गेले आसता ती. ही 10 लक्षण जरी आम्ही समजून घेतल्या चवळ आमकां मात्र नाही, आमगे समजुती खातीर मात्र नाही, कोणाय जरी आमकां निमगेले अन्य मत अन्य धर्मीयांनी आमकां निमगेल्या बा तुमगे धर्मांतू देव म्हळ्यार कसली कल्पना आमकां सांगूक साध्य जावंका. एको देव हे पहिले लक्षण. देव एकलो आसा जाल्यार ताका नांव अनेक आसा ती. इंग्लिशांतू मोनोथिइजम आणि पॉलिथिइजम अशी दोन्ही शब्द आसा ती. मोनोथिइजम म्हळ्यार देव एकलोची. आता क्रिश्चन धर्म जो आसा तांगेल धर्मांतूय देव एकलोची. इस्लाम धर्म जो आसा अथवा पारसी तांगेल धर्म आसा देव एकलोची. म्हळ्यार तशीच आमगेल्यांतूय देव एकलोची मोनोथिइजम. जाल्यार आमगेल्या मोनोथिइजमांतू एक वैशिष्ट्य आसा. कसलें? देव एकलो जावन आसलतकी तागेल नांव अनेक आसा ती. अनेक नांवांतू अनेक रुपांतू आमी तागेल आवाहन करून आमी उपासन करता ती. आणि त्या खातीर जावन मॅक्स मुलराने एक विंगड शब्द दिला आमगेल ह्या धर्माक. ताका हिनोथिइजम म्हण म्हणटा तो. HENO हिनोथिइजम म्हळ्यार मोनोथिइजम जाल्यार हे एक वैशिष्ट्य नामरूप. एकम सत विप्रा बहुधा वदंती. 5000 वर्ष कमीत कमी फुडें आमगेल वेदांतू उद्घोशणा केलेली आशिल्ली एकम सत, एकच सत्य आसा, एकच देव. जाल्यार विप्राह ज्ञानी लोक बहुधा वदंती विंगड नमुनेचेर तागेल वर्णन करता ती. विंगड नाव विंगड रूपांतू तागेल आवाहन करता ती. ही जी घोषणा अर्वाचीन न्हय, अत्यंत प्राचीन आमगेले वेदांतू. तशीची प्रति दिसू केन्ना मठांतू पूज जाता. मंत्र पुष्पांजली वेळार यो देवानाम नामधा एक एव म्हण मंत्र येता. यो देवानाम नामधा, देवानाम बहुवचन, अनेक देवांगेले नामधा अर्थात नामधारण करतलो तो एकलोची. देव एक आहा, तो देव एकलो जावन आसा. रमा वल्लभदास सांगल्या म्हणतींतू एक म्हणती आसा देव तो एक आहे, स्वामी तो एक आहे, कल्पांबु सरिता जेवी सिंधूची पाहे. प्रत्येक एक प्रवाह, प्रत्येक स्ट्रीम सान असो हॉड असो कशकी ताजी गंतव्य ताजी डेस्टिनेशन समुद्रूच आसा. तशी आमी कोणाकय नमस्कार केलता की खंयचे नाम खंयचे रूप घेवन सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति ताका एकल्याकच ते पावता. आता वळ ही कल्पना जी आसा विंगड नाव विंगड रूप हे कल खातीर कशकी क्रिस्त धर्मांतू अथवा इस्लामांतू अथवा पर्शियन धर्मांतू अशी कली कल्पना करना तेले आमगेल धर्मांत मात्र कल खातीर. हाजी उत्तर कल म्हळ्यार देवा गेले अनंत शक्ती जे आसा ती त्या प्रत्येक शक्तीक आमी एक देवता म्हण आवाहन केल्लें आसा. एकच देव एकलोची जाल्यार तागेली अनंत शक्ती आसा ती. आनी त्या प्रत्येक शक्ती त्या शक्तीक आमी एक नाम एक रूप दिवन आमी स्मरण करता ती, उपासना करता ती. पंचकृत्य परायणा म्हणून ललिता देवीक ललिता सहस्रनामांतू एक नाव दिल्लेलें आसा. ती पंचकृत्य 5 तिगल फंक्शन्स तांतू परायणा जावन आसती. शी इज व्हेरी
स्किलफुल, शी इज एक्सपर्ट पंचकृत्यांतूं. आणि हे केवल ललिता देवीक मात्र संबंध पावील नाही. आमगल इष्ट देव कोणय असू पुरो तो पंचकृत्य परायणच जावन आस. आणि हे पंचकृत्य म्हणा कसलं? सृष्टी, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह. सृष्टी करताना आम्ही ताका ब्रह्मा म्हणतात. खंयची सृष्टी केलेली आसा त्या सृष्टीचे परिपालन करताना आम्ही विष्णू म्हणतात. आणि त्या सृष्टीक आपणांतूंची अंततोगत्व लीन करून घेता त्या वेळार ताका आमी महेश्वर अथवा भगवान शंकर देव म्हणतात. हे सृष्टी, स्थिती, लय जालें. मागीर निग्रह. निग्रह म्हळ्यार कशें? तोच देव केन्ना आमी कल कोरका तें करना ती, आनी आमी कल कोरना तें आमी करूं भायर सरता ती. एरर्स ऑफ ओमिशन अँड कमिशन. त्या वेळार आमकां तोच निग्रह करता. हस्तेक कशी अंकुश दिता ती, तशीच आमकां थोडे दोळे उद्दा हाडयत तो रोदयती इति रुद्रः. त्या वेळार आमी ताका रुद्र म्हणटात. आमकां आमगेल चुकी ताची जाणीव जावंका म्हळ खातीर जावन आमी पुनः ती चुकी कोरनये म्हळ खातीर जावन देव आमकां थोड्यांची निग्रह करता, पनिशमेंट करता. त्या वेळार ताका आमी रुद्र म्हणटात. मागीर तोच देव केन्ना आमकां मार्गदर्शन करता, उपदेश दिता सद्गुरूंगेल रुपाने. त्या वेळार ती शक्ती जी आसा त्या शक्तीक दक्षिणामूर्ती अथवा दत्तात्रेय म्हूण म्हणटात. ज्ञान दितल जी शक्ती आसा तिका सरस्वती म्हणून. अर्थ आणि काम अनुग्रह करची जी शक्ती आसा तिका लक्ष्मी म्हणून. अशी प्रत्येक देवागेल अनंत शक्त्यांतूं कितले शक्त्यांक नाम रूप दिवचे जाता की तितले नाम रूप दिवन आमी आवाहन करतात, उपासन करतात. आणि अशी केली ती आमगेल उपासना समृद्ध जाता. आर रुमाबायकाने गुरुपरंपरा चरित्रेंतूं एक गोमटें दृश्टांत दिल्लेलें आसा 3ऱ्या अध्यायांतूं. एक गांवांत एकलो ब्राह्मण आसा आणि तो ब्राह्मण वेद मंत्र पठन करताना ताका भिक्षुक म्हूण म्हणटात. तोच ब्राह्मण मागीर केन्ना एक पाठशालेंत वता आनी शिकयता त्या वेळार ताका शिक्षक म्हूण म्हणटात. ताका थोडे वैद्यकीय ज्ञानय आसा. तो केन्ना वैद्य जावन वखद दिता त्या वेळार ताका वैद्य म्हूण म्हणटात. तागेलो बापूस ताका पुत्र म्हूण आपयता. तागेलो पूत ताका पिता म्हूण आपयता. बायल मगल प्राणनाथ म्हूण ताका संबोधन करता. भयणी भाव म्हूण म्हणटा. आर रुमाबायक म्हणटा कितले ब्राह्मण आसता ती? ब्राह्मण कितले आसा ते? एकलोच ब्राह्मण. जाल्यार तांगेले कार्य तागेले विंगड विंगड आशिल्ली ती ताका विंगड विंगड ताका नांव दिल्लेलें आसा. उमाबायक म्हणटा कार्य परत्वे वाहती त्याजन परी तो एकची असे ब्राह्मण तैसे देवासी आपण वाहतो सर्व नाना परी. कशकी एकलोच आशिल्लो विंगड विंगड तागेले कार्याक सापेक्ष जावन ताका विंगड विंगड नांव पडता. तशीच देव एकलोची जाल्यार तागेले कृत्य तागेले फंक्शन्स तागेले शक्त्य अनंत आशिल्ली ती त्या अनंत शक्तीक सापेक्ष जावन सापेक्ष अर्थात रिलेटिव्ह टू द पवर्स इन्फिनिट पवर्स ऑफ गॉड आम्ही विंगड विंगड नाव दितात. हे आमगेले हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य. तेमी तेंची मॅक्सिमलराने मोनोथिइझम म्हणजे बदला हाका हिनोथिइझम म्हणून नाव दिलेलं आसा. एको देवः. दुसरे लक्षण सर्वभूतेषु गूढः. हे देवागेल दुसरे लक्षण. सर्वभूतेषु अर्थात चर अचर जीव निर्जीव
एनिमेट इनएनिमेट सर्व हातूंय तो गूढ जावन आसा, तो गुप्त जावन आसा. एग्जाम्पल दिवचे असल्यार कशें की मॅच बॉक्स आसा, त्या मॅच बॉक्सान तूं मॅच स्टिक आसा, त्या मॅच स्टिकान तूं अग्नी गूढ जावन आसा, गुप्त जावन आसा. आमी खंय वतना आमी कितलेय मॅच बॉक्स आमगेले खिशांत घालून आमी वचूं जाता. कलेन म्हणजे आमकां त्रास जायना तितले आमी मॅच बॉक्स घेवन वचूं जाता. जाल्यार एक जरी मॅच स्टिक आमी जळयलें तवळकल जातलें, अनाहूत जातलें. तशी देव जो आसा तो गुप्त जावन आसा, गूढ जावन आसा. ही इज लेटेंट. अँड साधना म्हळ्यार कसलें? साधना इज मेकिंग पेटंट that divinity which is latent, making manifest that divinity which is unmanifest, making revealed that divinity which is concealed. This is called sadhana. साधना म्हळ्यार हे गुप्त आशिल्ले गूढ आशिल्ले जे तत्व आसा, देव आसा, ताका आमी परकटकर अशी आमी कल करूं जाता. ताकाच साधना म्हणटा ती. तुकारामागेले अभंग आसा, देह देवाचे मंदिर. तांत तुकाराम म्हणटा, देह देवाचे मंदिर, आंत आत्मा परमेश्वर. जशी उसांत हो साखर, तसा देहांत हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. दिस इज गूढ. आमगेले देहाचे मंदिर जावन आसा आनी हे देहांतू तो गुप्त जावन आसा. कशी की शुगर केनांतू साखर गुप्त जावन आसा. साखर हाडी म्हळ्यार आमी शुगर केन हाडली ना ती. दुधांतू लोणी गुप्त जावन आसा. आता ती लोणी आमकां प्राप्त जावंक म्हळ्यार आमी कल करका त्या दुधाचेर एक संस्कार, त्या दुधाचेर एक परिष्कार करता ती. वी सब्जेक्ट दॅट मिल्क टू ए सर्टन प्रोसेस. ताक करून घाट्टून मागीर आमकां लोणी मेळटा. तशीची गुप्त जावन आशिल्लो तो देव जो आसा, ताका आमी जरी प्रकट करका म्हण जाल्यार आमी मंथुनी नवनीता. ज्ञानेश्वर महाराज तांगेल अभंगांत हरिपाठांत म्हणटा ती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन करका पडटा. मंथन कशी आमी करता कोरून ताक घाटून कशी आमकां लोणी प्राप्त जाता, तशी केन्ना आमी मंथन करता ती. आनी दिस मंथन, दिस इज कॉल्ड साधना. वॉट इज साधना? साधना इज गुप्त जावन गूढ जावन खंयची आमगेले तत्व आसा भितरी, त्या तत्वाक प्रकट करची प्रक्रिया, दॅट इज कॉल्ड साधना. प्रल्हाद केन्ना हिरण्यकश्यप निमगिता, खंय आसा तुगेलो देव, खंय आसा तुगेलो विष्णू? तर प्रल्हाद म्हणटा, सगळे कडेन आसा. खांब्यांतू आसा, हय खांब्यांतू आसा. जाल्यार तो गूढ जावन आसा, गुप्त जावन आसा. केन्ना प्रल्हादाने आवाहन केलें, प्रल्हादान आपयलें, त्यावेळेस ते खांब्यांतू गूढ जावन गुप्त जावन आशिल्लो तो विष्णू प्रकट जाता. रेव्हेलेशन ऑफ विष्णू जाता. सो दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ गॉड इन अवर हिंदू कल्पना. एको देवः सर्वभूतेषु गूढः. गूढ गुप्त जावन आशिल्लो. सर्वभूतांतरात्मा. एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी. तिसरे लक्षण सर्वव्यापी, तो सगळे कडेन आसा. देव येथे देव तेथे, देवा विण नाही रिते अशी म्हणटा ती. कन्नडांतू पुढे आनंद आश्रम कांजंगाड भजन म्हणटाली. आतां म्हणटा की म्हाका गोतना, अल्ली हने स्वामी इल्ली हने, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹನೆ.
ಮೇಲಿಹನೆ ಸ್ವಾಮಿ ಕೆಳಗಿಹನೆ, ಎಡಕಿಹನೆ स्वामी बलकिहने, उंचरसकी तोग्वसकी, उजवे दिका असकी दावे दिका असकी, बाहेर असकी भितर असकी, खंय खंय पळेल तकी तो असं सर्वव्यापी सगळीकडे असं. आता कशकी शंकराचार्य भाष्य करता ते कशकी एक माती आयदनांतू पॉटरी, त्या माती आयदनांतू माती पूर्ण व्यापून असं, अथवा एक भांगराच्या आभूषणांतू त्या आभूषणांतू भांगार पूर्णतः व्यापून असं, अथवा उदका तरंग बुदबुद बुदबुद अर्थात बबल तरंग वेव तांतू कशकी उद्दाक व्यापून असं, पूर्णतः पार्शियल नाही. आता एक पॉटर इंतू क्ले कम्प्लिटली व्यापून असं, भांगार कम्प्लिटली आभूषणात व्यापून असं, तशीची सगळीकडे सर्वव्यापी जावन देव असं व्यापक जावन असतं. त्यामुळे विष्णू सहस्रनामांतून पहिले नाव कसलं? विश्वम. विश्वम विष्णु वषटकारः. पहिले नाव विष्णू गेला विश्व. विश्व म्हणत जग, हे जग हेंच तागेल नाव विश्वम, हेंच तागेल पहिले नाव कळ्ळें अशी. बिकॉज आमकां खंयचे विश्व म्हण दिसता त्या विश्वांतून तो पूर्णतः व्यापक जावन आसा. त्यामिती आमी ताका विष्णू म्हण म्हणटा. ती विष्णू शब्दाचे निर्वचन कसले, एटिमॉलॉजी कसली? व्यापनोती इति विष्णू. व्यापनोती सगळीकडे तो व्यापक जावन आसा, त्यामी ताका विष्णू म्हण म्हणटा. ती तशीची वेवेष्टी इति विष्णू. ही इज एनसर्कलिंग द ग्लोब, ही इज एनसर्कलिंग एव्हरीथिंग. वेवेष्टी म्हळ्यार सगळीकडे एनसर्कल करून आसा. वेष्टी म्हळ्यार ही कोंकणी शब्द तांतो जावन आयला. वेवेष्टी ही इज एनसर्कलिंग, सो ही इज कॉल्ड विष्णू. आणि तशीची विशती इति विष्णू. खंयचे नामरूप क्रिएशन ताणें केलेलें आसा ताजे भितरी तो वचून बशिल्लो आसा. विश means to enter. He has entered into the creation, so he is called Vishnu. So 3 meanings of that word Vishnu. One is Vyapnoti, he is all pervasive, so he is called Vishnu. He is encircling everything, so he is called Vishnu. He has entered into every name and form, Vishati, tamitak Vishnu म्हणतात. So सर्व व्यापक जावन असता. मंत्र पुष्पांजली वेळेर अनेक मंत्र म्हणतात. यच्च किंचित जगत सर्वम, यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंत बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थितः. Whatever we listen, whatever we hear, whatever we see, तें पूरा व्यापक व्यापून तो देव आसा. त्यामी ताका विष्णू म्हण म्हणतात. व्यापकत्व. This is the characteristic of, third characteristic of God. Eko Devah, first characteristic, there is only one God. Sarva Bhuteshu Gudaha, but he is not manifest, he is hidden. Sarva Vyapi, so Sarva Vyapak Zavanasa. And the fourth one, Sarva Bhuta Antaratma, this is the fourth characteristic. Tavlam sanglata. विशती इति विष्णू. तो भितर प्रवेश करता त्यामुळे ताका विष्णू म्हण. केन्ना तो प्रवेश करता त्या वेळार ताका अंतरात्मा म्हण म्हणतात. भगवद्गीतेंतून एक घुमटो श्लोक आसा. तो कशी अंतरात्मा जावन आसा. इज द इनर मॉनिटर. भगवद्गीतेन सांगल्या ईश्वर सर्वभूतानां हृत देशे अर्जुन तिष्ठति. ओ अर्जुन, ईश्वरो सर्वभूतांतू in the heart, in the region of the heart, Rit Deshe, in the region of the heart, Ishwara Tishtati, Ishwar Asa. Amaspan Magal Vyakyanantam Sangilesa, Amgal Kanche Swamangala, Dhyanasta Chitra Tumi Pradayati, Panduranga Ashram, Ananda Ashram, Parijnana Ashram, Sadyojat Shankarashram, Dhyanasta Tangal Jem portrait asa, त्या portrait antun tangal hatu khay asa. Tangal hatu. The 5 fingers are pointing to the region of the heart. Tangal hatu nirdesh karta Rit Desha.
the region of the heart. Malari, the portrait is giving us a signal loud and clear that God is resident here. देव हंग असं हो संदेश प्रत्येक आमगेल्या स्वाम्यांगेले ध्यानस्थ चित्रांतून तांगेल जी मुद्रा अस तांगेल जो हात अस हृद प्रदेशाक दाखयता अस इट शोस अस. सो आमगेल भितर असता जाल्यार कशें अस उपद्रष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् परमेश्वरः. केदना तो परमेश्वरू आमगेल देहांत आस म्हूण आमी म्हूण उभाय सरल्यान ती त्या वेळार ताका परमात्मा म्हूण म्हणटा ती अशी गीतेन सांगल्या. आनी उपद्रष्टा मिन्स उप लागीं बसून तो पळयता अस उपद्रष्टा. ह्या श्लोकाचेर अनेक आचार्यांनी तांगेल परीने भाष्य बरयलें आसा. जाल्यार आशिल्ल्यान तूं ह्या श्लोकाचेर स्वारस्यपूर्ण भाष्य हांव जें वाचिल्लें आसा तें भाष्य म्हळ्यार विनोबा भावे गेलें. टॉक्स ऑन गीता तुमी तें अवश्य वाचका पुस्तक. जैलांत तूं कोण कैदी आसा ती इनमेट्स ऑफ द प्रिजन तांकां संबोधन करून विनोबा भावान दिलेलें व्याख्यान सिंपल सुलभ सरळ भाशेंतून हे उपद्रष्टा अनुमंता भरता भोगता हाजी व्याख्या तांणी कितले गोमटी दिल्या ऐकया ती. देव आमगेल भितर आसा पळय जाल्यार केदना हांव त्या देवादिकाक लक्ष दिना त्यावेळेर तो देव ताजितल्याक आसा थंड. ही रिमेन्स ओनली एज अ उपद्रष्टा. What is the meaning of उपद्रष्टा? उप म्हळ्यार समीपे, उप म्हळ्यार लागीं, लागींच बसून दृष्टा. ही इज द ऑब्जर्वर, ही इज द सियर, ही इज वॉचिंग एवरीथिंग. उपदृष्टा लागीं बसून तो पळयता आसा. आमी जरी कसलेय बॉदर करनी जाल्यार ताका दिका लक्ष दिनी जाल्यार ही डजंट वॉन्ट टू इम्पोज हिमसेल्फ ऑन अस. आमचेर एक आपणा इतले जावन ही डजंट वॉन्ट टू इम्पोज. But then what happens if you give attention to him? जरी आम्ही तागेल दिका लक्ष दिलें देव मगल भितर आसा तागेल दिका हांव पळोवंका तागेल दिका हांव लक्ष दिवंका म्हण जरी म्हाका त्या देवा बद्दल एक आस्था निर्माण जाली श्रद्धा निर्माण जाली त्या वेळार ही बिकम्स अनुमंता उपदृष्टा अनुमंता. Till then, till I take cognizance of him, till I am mindful of his presence, he doesn't do anything. The moment I become mindful of his presence, the moment I become very attentive, असं आमगेल भितर म्हण केन्ना हांव तागेल दिका लक्ष दिता ताका प्राधान्य दिता प्रायोरिटी दिता त्या वेळार ही बिकम्स अनुमंता. अनुमंता अर्थात आम्ही जरी बरें काम केलें ही गिव्स इज अप्रुवल. तागेल अनुमती आमकां दिता. ही नॉड्स इज अप्रुवल. हाऊ डज ही गिव इज अप्रुवल? ताकाच आमी म्हणटात द स्टील स्मॉल वॉइस ऑफ कॉन्शियन्स. आमी द वॉइस ऑफ कॉन्शियन्स म्हणटात. आमी खंयचें एक करूनच ते आमी करू भायर सरली म्हणलें की एक संकल्प केलो बरो संकल्प न्ही आमी करूनच तसले खंयचे आमी संकल्प केलो करूक वायट संकल्प त्या वेळार वी विल हॅव an uncomfortable feeling within us. आमकां कसली एक अस्वस्थ एक फिलींग येता आनी आमकां आमगेल भितरीची तूं हें करूनच हें अशें करचें बरें न्हय म्हण आमकां there will be a voice telling us if at all we bother to listen to that voice, and that voice is the voice of antaratma. तशीच आमी जरी एक चांग करू भायर सरली बरें काम आमी करू भायर सरली then he gives his approval. आमकां आशीर्वाद दिता अनुग्रह करता गो अहेड म्हण आमकां तो आमकां प्रोत्साहन दिता. सो उपदृष्टा अनुमंता. Then the next step what he does, and remember he does all this kedna
Only when we take cognizance of him and we cultivate bhakti towards him. If we don't bother, he also doesn't bother. He just remains as a watcher. He just remains as an observer. He just remains as a silent witness. But the moment you take cognizance of him, cultivate bhakti, then all this एक प्रकट दत्ता तगेला is a mahatmya prakat datta, upadrishta, anumanta, bharta. The third one, bharta means amgal bharana poshana to karta. He who was a mere witness for the non-believers, I am again underlining that word, he who was a mere witness for the non-believers becomes anumanta, bharta. Bharta means amgal bharana poshana karta. Kashi karta महामृत्युंजय मंत्रांतून त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम म्हणून सांगल्या. आमका तो सुगंध दिता. What is that sugandha? What is that fragrance? What is that perfume? Amgal achara, vichara, uchara, they become fragrant. When do they become fragrant? Amchan kedna daivi sampatti, sang guna, sang qualities of head and heart. Amchan kedna prakat dattati. That is the fragrance, that is the sugandha which Bhavan Shankar gives us. Mrityunjaya gives us. Sugandhim. He himself is fragrant with all these qualities. And kedna mitagal aradhana, upasana, astha purvak kartati. Tyavelari, he imparts that fragrance to our spirit. Amkata fragrance melta. And that fragrance is in the form of good qualities of head and heart. This is about amgala atma badal dalay, amgal mana badal dalay. Tashich amgal sharira poshan karta, pushti vardhanam. He nourishes us. He nourishes us not only when we are born, he nourishes us even when we are in the womb of our mother. Tumaza yajaman Rama, Tumaza yajaman. Janani jathare rakshiyale maza, posuni panchahi prana Rama, Tumaza yajaman. Baheri nighata matecha stani, paya kele nirmana Rama, Tumaza yajaman. This is how he does bharana. Upadrishta, anumanta, bharta. Ashitokad naam gale, sugandha amka, amgal atma ka sugandh ditta, vichara, uchara, achara, parmal yosh karta, आणि आमगल शरीराचे पोषण करता. Then he becomes bharta, आमगल भरण करता. Then next one, upadrishta, anumanta, bharta, bhokta. Whatever we do, आम्ही जरी श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक, आस्थापूर्वक आम्ही तागल उगडास करून आम्ही केलं आणि ताका समर्पण केलं, ताजो भोग घेतो. He enjoys. आम्ही कल समर्पण केलेलं असं कशकी शबरीने दिलेलं ती बोर कृष्णान कशकी स्वीकार केलं तशी whatever यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. Whatever I am doing, that is in your service. ही भावनेन केदना मी कल करता ती त्यावेळेरी तो ताजो भोग घेता. He enjoys it. भोगता. He enjoys it. हे समजायनी म्हण आम्ही कशे जेवतना आक मीठ कमी अथवा हें कमी तें चड म्हणतात ती ना. Whatever we do with full faith and love, he enjoys, he accepts. Bharta, Bhokta, Maheshwaraha. So this is the Kamgiri, this is the magic of that Antaratma, Sarvabhuta Antaratma, Amgal Bhittarasa. Now the question comes, Tazari Amgal Bhittarasa, Zala Amka, Tagal Kasleka, Anubhava Kalayana. Tagal kale mahatmya, tagal kasle ek tagal glory. Why don't we experience? तो आस्तुनो नातील म्हणकम कल खतीर हा एक प्रश्न येता. A non-believer or even a believer but doesn't believe totally, he may raise this question, why don't we experience him? तो भितरी असं म्हणतात ते, but we don't feel anything. तागल कले स्पंदन आमक जायना. The answer is, we have become rusty.
We have become encrusted with all sorts of layers of dust gathered over not one birth, hundreds and hundreds of births. आम्ही जे मंडईले भुरसते जे असं ताज्याने आमगेले जे आमगेलो जो जीव असं, that has become incapable of drawing that magnet called God. Magnet powerful असो पुरा, अयस्कांत अथवा मॅग्नेट अत्यंत पॉवरफुल असं, आणि लोखंडा कुडकोय जरी व्यवस्थित असं, त्या वेळार तो लोखंडा कुडका वचून ते अयस्कांताक मॅग्नेटाक खिचका जायची, विंगड पर्याय ना, नो अल्टरनेटिव्ह. But what happens if that piece of iron is coated with layers and layers of dust? Not the fault of magnet. त्या केन्ना ते लोखंडा कुडक्याक आमी साफ करता त्या वेळार साफ करता करताच केन्ना ते मग फुटत जाता, it gets drawn by the magnet. That is what we have to do, and that is sadhana. What is sadhana? आमगेले आचार, आमगेले विचार, आमगेले उच्चार, thought, speech and deed, all these have become polluted, all these have become defiled by अनंत जन्मांतू मंडा येल तसले whatever dirt is there, layers and layers, ते काडका पडता. आणि केदना ते आम्ही काढता ते हळूहळूची केदना आम्ही काढता ते, and the jiva slowly regains his intrinsic swarupa, his innate swarupa, his natural swarupa. केदना हळूहळू तक प्राप्त जाता, त्या वेळार we begin to experience the glory of God. And sadhana is nothing but this purification and शुद्धीकरण. केवळ अशी पठन केल मी ते शुद्धीकरण जायना. केदना श्री रामकृष्ण तांगेले साधकावस्थेंत आशिल्ले, अनेक तीर्थक्षेत्रांतून त्यांनी संदर्शन केलेले आशिल्ले, वचगलेले आशिल्ले. काशींतून ते केन्ना थोडे दीस राबिले, त्या वेळार तांकां अनेक महापुरुषांगेले संपर्क जाता थंय. आनी थंय आंध्र प्रदेशांतले एक महापुरुष, विभूती पुरुष आशिल्ले, तांगेलें नांव त्रैलंग स्वामी. त्रैलंग स्वाम्यांगेले संपर्क जाता रामकृष्ण परमहंसांक. आनी रामकृष्ण परमहंस खंय वचगलता की निरीक्षण परीक्षण करता आशिल्ले, ऑब्जर्वेशन करता आशिल्ले, कोण कल करता. आनी तांणी पळयलें की हे त्रैलंग स्वामी एक सिद्ध पुरुष. देर आर मेनी मिरेकल्स एसोसिएटेड विथ हिम. इतले व्हडले सिद्ध पुरुष आत्मसाक्षात्कार जाल्लो तसले जालता की एक घडी सुद्धा वायट करना तिले. खंयचेय पूण एक नमुन्याचे साधनाचे जे अंश आसा, नामस्मरण, जपू, स्वाध्याय, ध्यान इत्यादी इत्यादी, खंयचेय नमुन्याची एक साधनेचे अंगांतून ते निरत जावन आशिल्ले. He was immersed in one or the other aspect of upasana. रामकृष्ण परमहंसांगेले कुतूहल प्रचोदित जाता, inspired जाता, and he makes bold to ask त्रैलंग स्वामी, तुम्ही इतलं पावलांती साक्षात्कारो तुमका मेळलेले आसा, तुम्ही कल खातीर इतलें हें करता आसा ती साधना म्हूण. Then the त्रैलंग स्वामी gave a very good example. एक नवीन तांब्या आयदन तू दुकानांत वचून हाडी, तें थळथळ येता. It has its own glamour, it has its shine. पण तेंची थळथळ येता. तेंची तांब्या आयदन तू थोडे दीस दवरी, एक 15 दीस दवरी, एक म्हयनो दवरी, ताजी तो थळथळ जो आसा तो कमी 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 जावन थोड्या म्हयन्याने ते तांब्या आयदन म्हणून दिसना. कशी की हीच गती आमगेली जिवात्मा गेली. हे जिवात्माक एक पंत आत्मसाक्षात्कार जाल्लो, थळथळायलो, आमगेलो ओरिजिनल जो थळथळ आसा आत्मा गेलो तो आमकां प्राप्त जाल्लो म्हण आमी पांयार पांय घालून बसल्यार तांब्या आयदनां गती जाता. त्यामुळे आमी 24/7 म्हण के आमी कार्यरत जावन आसका. दोष अपनोदन म्हळ्यार दोष काडचे आनी गुणाधान. दोषापनयन गुण आधान. आशिल्ले दोष काडचे
आणि ते दोष काढलं जाग्यातून गुण चांग क्वालिटीस आधान दवरचे आम्ही अशी करत आसका पडता नाही जाल्यार आमगेले मेळ्ळें तसलें ते साक्षात्कार प्रयोजन जायना म्हण. सो दिस इज अबाउट अंतरात्मा. आमगेल अंतरात्मा आमगेल भितर सुहय जाल्यार आमगेल ताका अनुभव आमकां जावंक म्हण जाल्यार वी हॅव टू बी, एज आय टोल्ड यू, वी हॅव टू बी माइंडफुल ऑफ हिज प्रेझेन्स. If we are not mindful, if we are not attentive, he remains only as Upadrashta. But the moment you take cognizance of him, the moment you take one step and I will take 10 steps towards you, म्हणतात नाही तशी एक स्टेप जरी आम्ही तागेल दिक्का घेतल्यार he takes 10 steps and he becomes Anumanta, Bharta, Bhokta, that Maheshwara. So this is Sarvabhutantaratma. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः. The fifth one, कर्माध्यक्षः. कर्मास अध्यक्ष जावन कर्म, the law of retribution, the law of action and reaction. कर्म आम्ही जे करता ते चांग वाईट ताजे भोग आमकां आसची. नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अशी सुभाषित म्हणता. विदाउट एक्सपिरियन्सिंग आमगेल कर्म ते आपापीची न क्षीयते. इट डजंट डिमिनिश, इट डजंट ड्विंडल. आम्ही भोग पडताची. हरिणापि हरेणापि ब्रह्मणापि सुरैरपि ललाट लिखिता रेखा. आमगेल निडलार जे बरयलेलें आसा ते आम्ही अनुभव सुंका जाची. सो दॅट इज कर्म. अँड हो कर्म, दिस कर्म भोग, कर्म लॉ कोणाकय एमनेस्टी, एक्झेम्पशन ना. एवरीबडी इज सब्जेक्ट टू दिस इनएक्सरेबल लॉ ऑफ कर्म. त्यामध्ये जैनिझम मानतो आणि बुद्धिझम मानतो. दे डिस्पेन्स्ड विथ गॉड. तांकां देव ना. जरी कर्माचे अत्यंत प्रबल जावन आसा, कर्माचे अत्यंत एक व्हेरी पोटेंट फोर्स जावन आसा, वाय डू वी नीड एन अननेसेसरी कॉन्सेप्ट कॉल्ड गॉड? कल खातीर देव म्हण एक कल्पना अनावश्यक. सो देर इज नो गॉड इन बुद्धिझम, देर इज नो गॉड इन Jainism, but there is God in Hinduism. Why? Sri Ramana Maharshi tangale upadesha saram रमणाश्रमांतूं प्रति दीस हे म्हणटात. तांणी बरयलेलें एक सान प्रकरण ग्रंथ उपदेश सारम. तें कशी, हाऊ इट स्टार्ट्स, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किंकरम कर्म तज्जडम. Ramana Maharshi answers this question. Why do we need a God? Kartuhu ajnaya phalam prapyate. Kartur ajnaya prapyate phalam. It is God who dispenses and oversees and supervises the proper distribution of the phala of karma, what we have done. Kartur ajnaya prapyate phalam. Karma kinkaram. What can the karma by itself, what can it do? कर्म तज्जडम. बिकॉज कर्म जड जावन आसते, चेतन नाही. इट इज इनर्ट. एन इनर्ट एंटिटी नीड्स एन एनिमेट एंटिटी टू मेक इट वर्क. आता कंप्युटर आपापी हें तत्व आमगेल हातांत आसा, आमी तें स्टार्ट करका. तशीची इनर्ट जावन आशिल्लें हें जें कर्म आसा, कर्म बाय इट सेल्फ इज कर्म किंकरम. व्हॉट कॅन कर्म डू? कर्म तत् जडम. इट इज जड, इट इज इनएनिमेट. सो ते जड आशिल्लें कर्माक सूत्र संचालन करूक एक चेतन तत्व जाय. एंड दॅट चेतन तत्व इज गॉड. नाउ अगेन ए क्वेश्चन कम्स. इफ देर इज, इफ कर्म आमकां आमगेल फल आमकां केल्लें कशकी चांग वायट ताजे अनुरूप जावन मेळटा, त्या वेळार आम्ही देवा गेले, आराधना अथवा गुरू गेले, आम्ही उपासना इत्यादी कल खातीर करता.
आम्ही कसलेंय केलं की आमकां मेळताचे, चांग केल्यार आमकां चांग मेळटा, वायट केल्यार आमकां वायट मेळटा. बट देन वेर इज द रूम फॉर उपासना ऑर डिवोशन टू गॉड? शंकराचार्य तांगेले ब्रह्मसूत्र भाष्यांतू एकडे म्हणटा ती हो विषय केज्ञता ब्रह्मसूत्र भाष्यांतू ब्रह्मसूत्रांतू ताजेर भाष्य करतना शंकराचार्य म्हणटा ती भो गोमटेंचे वाक्य, संस्कृत वाक्य, ईश्वरः पर्जन्यवत् द्रष्टव्यः. लुक अपॉन ईश्वर as you look upon rain. पर्जन्य म्हळ्यार पावस. ईश्वरः पर्जन्यवत् द्रष्टव्यः. ईश्वर is to be seen as we see rain, as we look upon rain. आणि मुखार तांणी वर्णन केल्या पावस सगळे कडे एकलायक पडता जाल्यार एकडे चिगरता आनी एकडें कांय चिगरना. हे कोणा गेलो दोश? पावसा गेलो दोश वे ना. खंय रॉकी सरफेस आसा, शिले फातर आसा, थंय कसलेय जायना. खंय क्षेत्र चांग आसा, थंय गोमट्यांची अंकुर इत्यादी बीज गलकुडले अंकुर इत्यादी येता. सो इट इज द फील्ड which is responsible for the outcome and not the rain. So ईश्वरः पर्जन्यवत् द्रष्टव्यः. आज कोणागेल समाराधन आम्ही करता ती द्वितीय शंकराश्रम स्वामी. द्वितीय शंकराश्रम स्वाम्यांक केन्ना ताप आयला तांणी तो ताप दंडाचेरी आरोपण कोरनो, दंडारी आवाहन कोरनो, तात्पुरतीक तो ताप ट्रान्सफर केला तांगेल दंडाचेरी. आणि अनुष्ठान पूर्ण जाल कुडले परत खंयचे ताप त्या दंडाचेरी आवाहन केलेले आशिल्ले त्या तापाक परत तांणी आपणागेल शरिराचेरी पुनः तांणी आवाहन करून घेतले. तवळे एक भक्त निमगीता स्वाम्यांक, द्वितीय शंकराश्रम स्वाम्यांक, तुमकां केन्ना इतले सिद्धी आसा की ते तापाक तुमगेल शरिरांत जावन काणो त्या दंडाचेरी दवरूप तुमकां केन्ना साध्य आसा त्यावेळे तुम्ही त्या सिद्धी प्रयोग करून तापूची कला तुम्ही निवारण करना ती संपूर्णतया तो तापास परिहार तुम्ही कला करून घेना ती परत कल्ला ते ताप तुम्ही अंगारी तुम्ही आवाहन करून घेतले. आणि त्यावेळेर शंकराश्रम स्वामी गोमटेन जबाब दिता ते तुम्ही सद्गुरू बोधामृतांतू पळयद, गुरु परंपरा चरित्रेन तुम्ही वाचेद. स्वामी सांगता ती द्वितीय शंकराश्रम स्वामी की प्रारब्ध हे कोणाकय सुट्टना. आम्ही स्वामी जाल्ले, आम्ही मठाधिपती जाल्ले म्हळ्यार कुडले आमकां प्रारब्ध आमकां सुट्टना. प्रारब्ध आम्ही भोगूनच आम्ही ताजे हिशोब चुकती करता. आमी ते कोणाकय सुट्टना. प्रारब्ध तो सान आसो, होड आसो. आनंद आश्रम स्वाम्यांक प्रारब्ध कितले सफर जाले ते. परिज्ञान आश्रम स्वाम्यांक सफरिंग आमकां सगळ्यांक तस. रामकृष्ण परमहंसांक थ्रोट कॅन्सर जालें. रमण महर्षांक he had sarcoma on one of his arms, tumor, malignant tumor he had. No one had an amnesty from suffering. That mandatory cup of suffering प्रत्येकाक आसा. Then why do we need to do bhakti? This question comes. हाजे आन्सर आमकां अनुग्रह. देव आमकां अनुग्रह करता, गुरु आमकां अनुग्रह करता, and that anugraha gives us the strength to bear the suffering. No guru or God completely blots out the suffering. What he imparts to us is that stamina, that forbearance, that fortitude to cope with anything. आमकां कितलें suffering येवं तें suffering आमकां सहन करचे आमकां ते शक्ती दिता. That is the anugraha of God, which is deprived to a non-believer. हांव केन्ना एक दृश्टांत दिता. प्रत्येक मगल व्याख्यानांतून खंय पूण हें एक येता सब्जेक्ट. न्यूटनागे लॉ ऑफ ग्रॅविटेशन इज ऑपरेटिंग ऑन एव्हरीवन. प्रत्येकाचेर ही जी गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येकाचेर ही कार्यगत जावन आसा. जाल्यार एकलो पॅराशूट घेवन उडकी मारता एक एरोप्लेनांत न्हू, आनी एकलो मनुष्य फ्रॉम ए स्काय स्क्रेपर अशीच उडकी मारता. ते दोग जाणांचेर द लॉ ऑफ ग्रॅविटेशन इज ऑपरेटिंग. बट एकलो पॅराशूट घेवन
हळू गोमटे कोणतं he lands on the earth, but the other one he loses his life. Law of gravitation operates on both. So Dev amka parachute dita. What is that parachute? Guru amka parachute dita. What is that parachute? That parachute is Shraddha आणि सबुरी. आम्ही साईबाबा गेल्या देवळा आम्ही वतना उंचारी बरेल असता श्रद्धा आणि सबुरी. This Shraddha and Saburi, this is the parachute. हे आमका ही श्रद्धा आज म्हाका वांट आसा, but tomorrow happier days will be there tomorrow. अशी एक श्रद्धा and patience. I am prepared to wait. Saburi means patience. So Shraddha, faith, Saburi, patience, हे दोन्ही आमका अनुग्रह देव करता, गुरु करता. ह्या दोन्ही आमका जरी असं हे एक टेलिस्मान आम्ही आमगेल्या हाताक रिश्ताक बांधून घेतील म्हणके. एक जादू, एक टेलिस्मान आम्ही बांधून घेतील म्हणके. खंयच्याय नमुन्याचे कष्ट आयल की आय एम प्रिपेअर्ड टू फेस. आलिया भोगासी असावे सादर म्हणतात नाही संत. खंयचेय यावं, दुःख यावं, हसताची तोंड देवची क्षमता आमकां येता. अँड दॅट इज महासिद्धी. सगळ परिस्थितींतून मन करा रे प्रसन्न. खंयचेय परिस्थितींतून प्रसन्न आसचें. दुःख दाखोवन दिना तिलें. देवा लागींच मागून घेवन सहन करची शक्ती दी म्हूण प्रार्थना करची. दुःख दे देवा परंतु सोसण्याचे धैर्य दे. दुःख दे देवा परंतु सोसण्याची शक्ती दे. रात्र काळ्या अंबराची काळेच डेन्स डार्कनेस इज देअर. दीप दे, दीव दी तू. डार्कनेसाक वच म्हूण सांगू जायना. दीव दी. तशी दुःख असं सहन करची शक्ती दी. सो दिस इज व्हॉट गॉड गिव्स अस. प्रारब्ध inevitable, but to face that prarabdha with a smile. देवाला उगडास करणं, स्वाम्यांगल उगडास करणं, गुरु परंपरेगल उगडास करणं. परिज्ञान आश्रम श्री गुरु शंकर एक 4-5 मंथ म्हण प्रति दिसाक आमगेल आत्मबल, आमगेल आत्मविश्वास आम्ही वृद्धिंगत करून घेतल्या रे. बंद देल्ला बरली गोविंदन दय वंदिरली. पुरंदरदास म्हणतात ती कसलेय हे असं हांव भिना. कुंती प्रार्थना करताल खंय एक विचित्र प्रार्थना. आम्ही खंय कारला अथवा शिराल उचकल ही प्रार्थना करना ती. कुंती प्रार्थना करताले खंय विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. हे देवा म्हाका पदोपदी म्हाका कष्ट दी. त्या नावान हांव तुगेलो उगडास करता. आनी तुगेलो उगडास केलो म्हणजे म्हाका पुनर्जन्म मेळास ना. म्हाका कष्ट दी म्हणून कुंती प्रार्थना करताल खंय. ही प्रार्थना आम्ही काय करता म्हणना. जाल्यार आईल कष्टाक तोंड दिवच्याक शक्ती दी म्हणून आम्ही देवा लागीं मागून घेवचें. आणि ही शक्ती म्हळ्यार अनुग्रह. अँड अनुग्रह मीन्स देव आमकां श्रद्धा आणि सबुरी दिता. दिस इज द एनाटॉमी ऑर द फॉर्म्युला ऑफ ब्लेसिंग बेनेडिक्शन ऑफ गॉड ऑर द गुरु. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. देन कर्माध्यक्षः सर्वभूत आदिवासः. नेक्स्ट सर्वभूत अधिवासः. अधिवास म्हणल्यार शब्द अर्थ आमकां आधार जावन आसता. अधिकृत्य वसामः. अधिकृत्य देवागेल आधार घेवन आम्ही आसता ती त्यामुळे अधिवास. सर्वभूत आदिवासः. सगळ्यांकय तो आधार जावन आसा. कशकी ऑल एक्वेटिक क्रिचर्स have the ocean as this adhivasa. तशें आमकां अधिवास म्हळ्यार कोण? देव. We live, we move and have our being in God. He is our ground. He is our substratum. He is our आमगेल आधार जावन आसता. आमगेल शिवपूजनेंतू आमगेले साधना श्रृंखलेंतू शिवपूजनेंत तुम्ही पळयात केन्ना पुष्पांजली दिवची आसा त्या वेळार
ते भगवान शंकर देवाक आम्ही म्हणतात ते निराधार निराश्रय. तू सगळ्यांक आधार दिता जाल्यार तुका आधार ना. तू सगळ्यांक आश्रय दिता जाल्यार तुका आश्रय ना. यू आर निराधार and you are nirashraya. You give adhara to others, to us. You give ashraya to us. But tukka, no. You are by yourself. You stand by yourself. So, niradhara, nirashraya. So, ego devaha sarvabhuteshu gudaha sarvavyapi sarvabhutantaratma karmadyakshaha sarvabhuta adhivasaha. Example दिता. एक पॅल तू उदक आस आणि तो पॅलो हांव टेबलार दवरला म्हणले क्या. आता उदक जे आस ते उदकाक अधिवास पॅल जावन आस. पॅलाक अधिवास टेबल जावन आस आणि ते टेबलाक अधिवास भूंय जावन आस. अशी आमकां एक एक अशी वी ट्रेस दिस सिक्वेन्स and we arrive at the ultimate destination, and that is God. एक चेडो समकुंचा शिकता. खंचारी समकुंचा शिकता. भुंयेंचेरी समकुंचा शिकता. समकता असताना पडता. ते पडतना आधार कोण? भूंय. गोमटे कोण ते चमकता आस आधार कोण? भूंय. तो गोमटे कोण चमकतना भूंय आधार. ते चलडान पडतना भूंय आधार. सो दोन्ही पंत आधार भूंय कशकी तशी आमकां खंयच्याय परिस्थितीन तूं आमगेल आधार म्हळ्यार देवूच जावन आस. तेमी ती सर्वभूत आदिवासः तो आमगेल सर्वांगेल आधार जावन आस. आधारभूत जावन आस आनी स्वयं ताका आधार ना. आमकां आश्रय दिता बट ही हॅज नो आश्रय. सो दिस इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गॉड. एंड देन कम्स सर्वभूत आदिवासः. साक्षी, he is साक्षी, he is witness. ताकाच आमी संवित म्हणतात. आमी संवित कीर्तन सार संवित हो शब्द मस्त आमी आयकतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ संवित? सम म्हळ्यार समाची. विथ मीन्स टू नो. सम्यक वेत्ती. समाचे सगळं पळोवन घेता आस. सगळं समजून घेता आस. खंयचे तत्व आमगेले भितर आस. that is that antaratma, that inner monitor, that sanatana sarathi, samvit. He is the sakshi and he is watching over our vichara, our uchara, our achara. देवाक भगवान शंकर देवाक आम्ही 108 नावांतू ओम सोम सूर्याग्नि लोचनाय नमः म्हणून ती एक नाव आस. तुगल दोळ 3 आसती. एक चंद्रू, एक सूर्य आणि एक अग्नी. सूर्य साक्षी जावन आस दिसाचे. चंद्र साक्षी जावन आस रात्री. आणि हे दोगय केन्ना ना म्हणले क्या अग्नी साक्षी जावन आस. आमगेल प्रत्येक कर्मांग अग्नी साक्षी जावन आस. मुंज जावं, आमगे लग्न जावं, प्रत्येक अग्नी साक्षी. आणि अखेरी केन्ना जीव उड्डून वता आमगेल शरीर त्या अग्नींतूची आम्ही अर्पण करतात. तो साक्षी, ही इज द विटनेस. संवित पळयता आस. अँड वी आर ऑल द टाइम 24/7 अंडर द CCTV ऑफ गॉड. देवागेल हे जे साक्षी भाव आस तो आमकां पळयता आस. वी कॅनॉट हुडविंक हिम. आमगेल चालाकी म्हणटात न्ही, आमगेल कन्निंग, इट डजंट वर्क देर. ही इज वॉचिंग अस. He is watching. At why we say the बिल्वपत्राक 3 पान असती. एक बिल्वम शिवार्पणम. at बेलपत्रीचे हे 3 हे एक बिल्वपत्राक 3 पान जे असती. It is symbolic of our samarpana, offering of our thought, speech and deed. It is not that leaf alone that counts. That leaf is symbolic and it symbolizes our कायेन वाचा मनसा. अवर विचार उच्चार आचार हे आम्ही समर्पण करचे. तो साक्षी जावन आस पळयत आसता. हागेले कनकदासागेल काणी तुम्ही ऐकल्या. कनकदासू सान असताना ताका तो कुर्बांची जावन आशिल्ली मिती. शेड्यूल्ड कास्ट जावन आशिल्ली मिती. ताका उडुपी अष्टमठांत प्रवेश नाशिल्लो.
जाल्यार केन्ना व्यासराय स्वाध्याय करता आशिल्ले, शिकयता आशिल्ले विद्यार्थ्यांक, ब्राह्मण विद्यार्थ्यांक भितर शिकयता आशिल्ले. कनकदास भायर राबून आयकतालो आनी पुरो ज्ञान ग्रहण करतालो. व्यासराय कलकल शिकयता आसा ती विद्यार्थ्यांक म्हूण. आनी हे व्यासरायांक गोत आशिल्लें. व्यासरायांक हो कनकदास भायर राबून आयकता आसा आनी पुरो ताका ज्ञान मेळ्ळ्या म्हूण गोत आशिल्लें. आनी ते कनकदासाचेर प्रेम पळोवन गुरूंक गेले. बाकी विद्यार्थ्यांक चिक्के असूया जाताली. त्या शेड्यूल कास्ट कुरुबांचो ताजेर केला इतलें प्रेम. ताका बुद्धी शिंको गा म्हण एक पंत व्यासरायान गोत आशिल्ली तुमकां काणी जाल्यार हांव सांगता. व्यासराय कल करता प्रत्येक सन्न पोरांक प्रत्येक पोराक एक केळें दिवन खंय कोणेय पळयना तिले कडेन वचून तुमी खावन येया ती म्हूण सांगता. खंय प्रत्येकाक एक केळें दिता आनी कोणेय पळोवचे नजर थंय तुमी वचून तें केळें खावन येवंका. कोण फस्ट येता की ताका पुरस्कार मेळटा. कनकदासाक एक केळें दिता. प्रत्येक विद्यार्थी एकलो नाणये वता आनी एकलो आनी खंय वता आनी एकलो पांगरोन घेवन अशें करून केळीं खावन वगीत येता. ती कनकदास मात्र तें केळें अशीच हातांत घेवन येता. खंय त्यावेळ व्यासराय निमगिता ती ಏನೋ ಕನಕ ನೀನು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿಂದಿಲ್ಲಲ್ವಲ್ಲ, ಏ ಕನಕ ತೂ ಕ್ಯಾಣಿ ಖಾನಿಮ್ಮ. ಕನಕ ಏನು ನೀನು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಲಿಲ್ವಲ್ಲ, ತೂ ಖಾನಿನವೆ. ತವಳು ಕನಕದಾಸ್ ಸಂಗತ ಕೈ ಏನು ಮಾಡೋದು ಗುರುಗಳೇ, ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಕೃಷ್ಣನೇ ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ, ಏನ್ ಮಾಡೋದು. हांव कल करूं, हांव खंय वचगलता की कृष्णूच म्हाका पळयता असं म्हणून म्हाका भान जातालें. हांव कल करूं, खंय कोणें पळयना तिले कडेन तूं खावं का म्हूण सांगलें तुमी, अशी ना, तो पळयता असं. देन व्यासराय टेल्स द अदर स्टुडंट्स हू आर एनवियस ऑफ कनका. व्यासराय सांगतात की पळया ती द डिफरन्स बिटवीन यू अँड कनका. सो ही साक्षी पळयता. Everything is watching. The next characteristic is चेता, चेतयिता. तो चैतन्य स्वरूपी जावन आसा आनी आमकां चेतन जीवन आमगेल मन बुद्धी इंद्रियांगेले सूत्र संचालन तोच करता आसा. He is the master switch. त्या स्विच ताणें बंद केल्यार आमकां कसलेंय प्रयोजन ना. So he is the master switch. Chetayita, he is the energizer, he is the vivifier. He makes our mind, indriya, everything work. If we have this attitude of gratitude 24/7, Hajj Pashihod Anushtana, all the Anushtanas are on one hand, and this attitude of gratitude, every moment, Amizari Amka, he attitude of thanksgiving, attitude of gratitude, कृतज्ञता भाव जरी आमच्यात आसा की whatever I am, I owe it to you. I am able to speak, I owe it to you. You are able to listen, you should owe it to him. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाळ काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. एव्हरीथिंग आता उलयता आसा. I should not arrogate to myself that I am a big wise person. Who gives me the power to speak? He gives me the power to speak. Who gives the power to you to listen to me and make some sense out of whatever I am talking? He gives that power to you. एक उपनिषद असं, त्या उपनिषदा नावांची केनोपनिषद. केन means by whom. The student asked the guru in the ashrama, कान ऐकता कशी, दळ पळयता कशी, and the guru says there is an eye of the eye, chakshor chakshuhu, there is an ear of the ear, shrotrasya shrotram, there is a mind of the mind, manaso manaha, and that is cheta. He is the Chetayita. आमकां चेतना दिवन आमकां एनर्जाइज करून आमगेल इंद्रियांगेल सूत्र संचालन करतलो तो जावन आसा
Cheta, Sakshi, Cheta, Kevalo. Last but one, ninth characteristic. He is Kevala, is alone. Kevala Zavnasa. And by virtue of our being, he is part and parcel. By virtue of our being, he is particles. We are also Kevala. We are also alone. Ami Kevala Zavnasati. Kevala mala shabda arth kasla. There are no stickers. Ami kasle amka labels ami khitsono ami ghanatil amgel nija avastha mala kashasa Kevala Zavnasa. Ami ती स्टिकर्स लावून घेतल्या वर्ण म्हळ्यार एक स्टिकर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही स्टिकर्स तशीच आश्रम म्हळ्यार स्टिकर्स ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी अशीच अनेक नमुन्याचे स्टिकर्स आम्ही लावून घेतलेली असतात बट ऑल दी स्टिकर्स दे आर आगंतुक मीन्स आता आयल्यान ती मागीर वता ती आगंतुक बट what am I in myself intrinsically? I am Kevala, I am alone. Mano buddhya hankara chittani naham. I am not the body, I am not the mind, I am not the indriyas, I am not the intellect, etc., etc., etc. Then what are they? They are implements given by God to me. Magal hai hanga janm ghetil sarthak korch katira sadhana korka mal katir zavno dillal tasle dengi hi implements. Like a carpenter's toolbox or a plumber's toolbox. This is the kit of tools that God has given so that I can make most of my life meaningfully. But I am myself, how am I? Kevalaha, I am alone. One philosopher has said, what is sadhana? The flight of the alone to the alone. I am alone and he is alone. At Suryasa, सूर्य केवल जावन आसा तो प्रकाश दिता आणि त्या प्रकाशांतून धर्म कार्य आणि अधर्म कार्य चलत आसा पुण्य कार्य आणि पाप कार्य चलत आसा पुण्य आणि पापाचे लेप ते सूर्य दत्व ना इज अनकन्सर्न्ड विथ द मेरिट और द डिमेरिट और व्हॉटएव्हर वी आर डूइंग इन हिज सनलाइट सगळ सूर्य प्रकाशाचा आम्ही उपयोग अथवा दुरुपयोग की सदुपयोग करता ते ताज हिशोब तक कले लागना और टेक इवन द कॉमन आमगे ट्यूबलाइट आता रूमान ट्यूबलाइट आसा त्या ट्यूबलाइट प्रकाशांतून आम्ही एकलो स्वाध्याय करता म्हणले क्या अनेकलो होमवर्क करता आसा अनेकलो कलकी एक फोर्जरी करता आसा कोणाल की सिग्नेचर फोर्ज करता आसा नाउ इज द ट्यूबलाइट अफेक्टेड बाय द गुड और द इविल ऑफ व्हाटएवर वी आर डूइंग नो ही इज केवल जावन आसा So Atma is Kevala. Ami ubzatana, ami Kevala zavanasati. Ami ubzatana, ami Kevala, we are alone. Ani ami kadno vattati, jagachi nirop gevna ami vattati. That time also we are Kevala. We are alone. Ekla chalo, ekla chalo, ekla chalo re. There is a difference between being alone and feeling lonely. You should mind this difference. Being alone does not mean feeling lonely. I am alone, but I am not lonely. Every Jivatma, every soul, intrinsically, Abhijata, he is alone, he is Kevala. And Kedna, he is experiencing this aloneness that is called Kaivalya. Takachami moksha manasati. When he is experiencing his aloofness, when he is experiencing his distinctness from all these adjuncts, from all these upadhis, from all these various stickers which we have applied, आम्ही आवाहन करून आमचेर पांघरून घेतलेलं सर ही नाही म्हणून हांव पुसून काडू वायपर कशकी कारण आसता. So I am not this. So that is sadhana, that is meditation. So kevala Kaivalya Bhava. But I am not lonely. When do I feel lonely? Kone magal vottu nati, then I feel lonely. But I am never lonely because there is a resident God within me. Antaratma janto asa mi tawal padela. Ham utaita na tawai utaita, ham basta na tawai basta, ham khai vatki tawai magal vattu asa. I cannot, he is following me like a shadow.
So how can I say I'm lonely? Jete जातो तेथे तू माझा संगाती चालविसी हाती धरोनिया. We should develop this conviction that I am never alone, that I am never lonely. I am alone, but I am never lonely because your company is always there. People commit suicide. People go into depression. People entertain hypochondria, so many types of melancholia, hypochondria, so many medical exigencies. All that happens because they feel lonely. Hunger, here is the relevance of God. Here is the relevance of a guru. Here is the relevance of a spiritual mission. Whatever the spiritual mission may be, it may be Ramakrishna mission, Chinmaya mission, Chitrapur Mutt or whatever. What is the mission of what is the Kamgiri? To tell us that at no point in time, you are lonely. Kednai tugal wattu asachi, to paleta asa tugal wattu asa. So we are alone, but we are not lonely. And last, 10th characteristic, nirgunaha. Kevalo nirgunascha. So nirguna जावनस. आपणांतून चिता गुणातीत जावनस. निर्गुण म्हणा शब्द अर्थ कसला? गुणेभ्यः निर्गतः निर्गुणः. तो अतीत जावनस. सत्व रज तम अंक मिरून अस तो निर्गुण जावनस. त्याला निर्गुण जावन आशिल्ल्याची आम्ही अव्यक्त म्हणून म्हणतात ती. जाल्यार तोच अव्यक्त जावन आशिल्लो, निर्गुण जावन आशिल्लो, तो भक्तांगेल उद्धार करचे खातीर जावन सगुण जाता, साकार जाता, व्यक्त जाता. कोण यतिवर्य आसा ती, संन्यास आसा ती, तांगेल उपासना निर्गुण उपासना जाता, अव्यक्तोपासना जाता. आता परिज्ञान आश्रम स्वामींगेल भजन स्वामी म्हणतात ती, खेळ तुझे जीव घेणे. तांतू पहिलं वाक्यांत कल्लं सर, अव्यक्ताशी सख्य तुझे. परिज्ञान आश्रम स्वामी, आनंद आश्रम स्वामी संबोधन कोण म्हणतात ते, तुगल युअर असोसिएशन इज विथ द अव्यक्त. अव्यक्ताशी सख्य तुझे. जर आमकां तू व्यक्त उपासना सांगतास. भगवद्गीतेंतू 12 अध्यायांतू कृष्णाक अर्जुन होच प्रश्न घालता. अव्यक्त उपासना, निर्गुणोपासना म्हणे कसं, व्यक्तोपासना, सगुणोपासना म्हणे कसं, खंची उपासना ओ कृष्णा you recommend to me? And then Krishna says, as long as you are embodied, please note this carefully, as long as you are embodied, as long as you have a body consciousness, till then don't venture to do nirgunopasana. And if you venture to do, तो मस्त वाट जातले. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां. अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवद्भिः अवाप्यते. देहवद्भिः, those who are embodied, those who have got a body, तांनी जरी निर्गुण अव्यक्तोपासना करू भायसरले, तांक मस्त त्रास जातलो. केदना हांव अशरीर जावन आसा, म्हाका शरीर म्हणून ना म्हण केदना म्हाका तें कन्विक्शन येता, then and then only I am capable of visualizing God also as Nirguna. First, I must visualize myself as Nirguna. हांव केवल जावन आसा, हांव निर्गुण जावन आसा, म्हाका कसले मनाचे उपाधी ना म्हळ्यार हो अनुभव, माइंड यू, नॉट एन इंटेलेक्चुअल अंडरस्टँडिंग, एन एक्सपिरियन्स केदना आसा की आय एम अलोन. हांव निर्गुण जावन आसा, then I can also visualize God as Nirguna. But as long as I cherish an interest in my body, as long as I say this is my body, then you also have to visualize God with the nama, with the rupa. आणि आमकां विंगड विंगड नाम दिता ती. आता आमकां स्वाम्यांनी सायुज्यम आमकां अनेक नमुन्याचे प्रकार, अनेक प्रक्रिया उपासनेचे सांगिल्ले आसा. आमकां देवी अनुष्ठान सांगिल्लें आसा, गुरुपूजन सांगिल्लें आसा, 2-3 नमुने स्तोत्र पठन करका म्हणून सांगिल्लें आसा. All this comes under not nirguna upasana, this is saguna upasana. Because that God cannot be adored, cannot be worshipped by us
in the condition in which we are today. आज आम्ही जी परिस्थिती आमगेल जे मानसिक बौद्धिक शारीरिक परिस्थितींतून निर्गुण उपासना करची म्हळ्यार ते असाध्य जावन आसा. त्या खातीर जावन देवूच आमकां सांगता सगुण उपासन करी. आनी तूं सगुण उपासन केलतकी आता संतांनी विठ्ठल विठ्ठल म्हणलें सगुण उपासना. ते सगुण उपासन केलतकी ताकाच पावता, बिकॉज ही इज निर्गुण अँड ही इज सगुण. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही गोविंद रे. सो आम्ही सगुण उपासना करता आसा ती सायुज्योपासना, वॉट एवर वी हॅव बीन एन्जॉयड अपॉन बाय स्वामीजी. आता सायुज्य आमी म्हणजे करता आसा ती दॅट कम्स अंडर द हेडिंग सगुणोपासना अथवा व्यक्तोपासना. अशी देवागल हे भगवान अथवा ईश्वर दशलक्षण 10 लक्षण हांव जे सांगिल्लें आसा हे 10 लक्षण हो मंत्र जो आसा श्वेताश्वतर उपनिषदांतलो सम आमी समजून घेवन आमकां आमी समजून घेवचे मात्र न्ही अनेकल्याक सांगू जाय अशी तितले मट्टाक वी शूड गेट ए मास्टरी ओवर द मंत्र. अँड देन आमगे हिंदू धर्मा बद्दल कोणेय कसले नमुन्याचे उलयल्यार आमकां जबाब दिवच्याक शक्ती प्राप्त जातली. आजी द्वितीय शंकराश्रम स्वाम्यांगल समाराधने दिवसू आमगल भवानी शंकर देवागले अनुग्रहाने गुरु परंपरेल्या आशीर्वादाने द्वितीय शंकराश्रम स्वामी तांगेल्या अनुग्रहाने आशीर्वादाने आणि तशीची आमगेल्या सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी तांगेल मार्गदर्शनांतून करचे आमगेल यत्किंचित सायुज्य साधना अशी हे त्रिवेणी संगमाने आमकां देव म्हळ्यार कसले ही जी कल्पना आमकां समाची समजून घेवची शक्ती प्राप्त जावं प्रार्थना करून मगल उपन्यासू संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.